आणि इथे तेल पॅराशूटचं ते मी घेतलं आहे कढईमध्ये. घरामध्ये बॉटलमध्ये होतं तेवढंच मी घेतलं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मी कढीपत्ता, मेथीचे सीड आणि कलोंजी तर ते सगळं टाकलं आहे. आता हे बारीक गॅसवर छान उकळू देईल. आणि नेहमी मी असं तेल घरात बनवून ठेवते आणि तेच तेल वापरते. आणि इथे मी बनवत आहे छोले. उकडून घेतले आधी कुकरमध्ये आणि एकदम लेस ऑइल आपण ज्याला म्हणतो ते टाकून टमॅटो, कोथिंबीर, कांदा, जिरं छान बनवले. आणि इथे मी प्रतीकचा ब्रेकफास्ट, बेसनचे चिले 2 आणि घरी बनवलेलं दही आणि ते छोले थोडेसे. आणि तो आता आंघोळ वगैरे करून म्हणजे फ्रेश झाला आहे. आता तो देवांची पूजा वगैरे करेल आणि नंतर मग ब्रेकफास्ट करेल. निघाले का साहेब? हाय गाईज, आय एम बॅक. मी चाललोय आता कामानी बाहेर. आय एम बॅक म्हणजे मी कंटिन्यू ट्रिपवर जात राहतो म्हणा. ट्रिपवर म्हणजे मी काही फिरायला नाही जात, मी कामानी जात. हा ना, मग कामांसाठी जातोय बाहेर. आता मला नाशिकला काम आहे 2 दिवस, म्हणून मी नाशिक आलोय 2-3 दिवसासाठी. आणि आज मेड नव्हती म्हणून मी झाडू मारलाय, कारण की मम्मी वापरू नाही शकत. हो, याने आज संपूर्ण घराला झाडू मारला. आणि त्या बदल्यात मी याला हेल्दी ब्रेकफास्ट बनवून दिला. छोले हेल्दी ब्रेकफास्टच भेटतो नाशिक म्हणजे मम्मीकडे. जगातली प्रत्येक आई मुलांना हेल्दी, टेस्टी, चांगलं देण्याचाच प्रयत्न करते. क्लीन शेव मध्ये चांगला नसेल दिसत. नाही, चांगला दिसतोय. थोडं जे तुझं वजन थोडं वाढलेलं आहे त्याच्यामुळे तू मोठा दिसतो, तर क्लीन शेव मध्ये थोडा छोटा दिसतोय. म्हणजे मला तरी, आता बाकीच्यांना कसा दिसतो बाकीच्या आंटी कमेंट करू. प्रोफेशन मध्ये मला छोटा नाही दिसायचा ना. बरं, नाही तरी तू छोटा राहिला पण नाही बेटा. हो, बाय बाय एव्हरीवन. गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे बुधवार आहे आज, आणि तारीख आय थिंक 26-27 असेल. मुलांना सुट्टी आहे तर किती गोंधळ ऐकायला येतोय. सुट्टी काय, आज सुट्टी असण्यासारखं काय आहे काय डोंट नो. पण माझ्या फ्लोअरवर राहणारी मुलं भरपूर मस्ती करताय आणि त्यांचा आवाज कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल. तर आता हे तुमचं नेहमीच माहीत झालं की मला हाताला वस्तू घेता याव्या, त्यामुळे किचनमध्ये हा टेबल आहे आणि त्याच्यावरती सगळे भांडी ठेवलेले असल्यामुळे असं वाटतं की खूप पसारा आहे. परंतु पसारा वगैरे काही नाही, सगळं आवरलेलं आहे. रुपाली बाय द वे आज आली नाही, आज ती सुट्टीवर आहे. आता हेल्पर म्हटलं की त्या 2-3 सुट्ट्या महिन्याच्या घेतातच, तर तिची आज सुट्टी आहे. तिच्या आईला सोडवायला ती गेली आणि प्रतीकने मला हेल्प केली. आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि पूजा करायची होतं मला. मी ठरवलं होतं की आंघोळ करू, पूजा करू. तोपर्यंत शक्यतो मी काही खात नाही, परंतु आता मला पूजाही नाही करायची. दुःख ह्या गोष्टीचं आहे की उद्या रामनवमी आहे, परंतु मला पूजा करता येणार नाहीये. पण ठीक आहे, आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काय करणार नाही का. मी अशी पूजा नाही करू शकणार, पण श्रवण करू शकेल की 16 वेळेस पुरुष सूक्त, 1 वेळेस स्त्री सूक्त. आणि आता रामनवमी म्हटलं म्हणजे मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा हे देखील मी ऐकणार आहे. त्याचबरोबर रामरक्षा ते देखील मी ऐकणार आहे. यूट्यूबमुळे आपण इझिली आपल्याला जे पण काही ऐकायचं आहे ते आपण ऐकू शकतो. ज्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम असतो, पिरियड असतो, आपण पूजा नाही करू शकत आणि त्या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आपल्या बायकांना खूप वाईट वाटतं की एखादा असा चांगला दिवस आहे की बघा बुवा आज मी पूजा नाही करू शकत, तर खूप वाईट नाही वाटून घ्यायचं. तर आपल्याला ऐकायचं माध्यम आहे. वाचलं काय आणि ऐकलं काय, नाही का, एकच. तर ऐकू तर शकते, तर मी उद्या तेच करेल. आता पिण्यासाठी पाणी गरम केलेलं आहे, ते पाणी पिते. हो, उन्हाळा सुरू झालाय, परंतु मला गरम पाणी प्यायची सवय लागली आहे. मी गरम पाणीच पिते दिवसभर. आणि गरम पाणी पिणं, रात्री भिजवलेले धणे, जिरे, बडीशोप, कधी दालचिनी, कधी नुसते मिरे, कधी नुसते बऱ्याच वस्तू आहेत. तर मी एक भिजवते आणि मग ते पाणी उकळून पिण्यापासून माझ्या दिवसाची सुरुवात होती. प्रशांतजींना मात्र सगळं रोज भिजवायचं, सगळं. जिरे, ओवा, बडीशोप, धणे, दालचिनी, मिरे, बडीशोप, ज्या पण काही सगळ्या वस्तू आहे, मेथी, ते सगळे एकदम भिजवायचं. पण मी तसं नाही करत. मी रोज एकच कुठलं तरी स्पायसेस भिजवते आणि त्याचं उकळून पाणी पिते. आणि ते पिण्याआधी स्टार्ट तर माझं त्याच्याने नाही होत. स्टार्ट माझं होतो, हे बघा, आवळा आहे माझ्याकडे, त्यानंतर कच्ची हल्दी आहे आणि अद्रक आहे. तर कच्ची हल्दी, आवळा आणि अद्रक याचं ज्यूस मी पहिले पिते. 15 मिनिटाचा ब्रेक घेते
आणि मग नंतर मी ते रात्री जे काही भिजवलेले आहे ते उकळून ते गरम गरम त्याच्यामध्ये एक लिंबू पिळते, ते पिते आणि त्यानंतर अर्धा तास ब्रेक घेऊन मग मला ब्रेकफास्ट जो काही खायचा असेल ते मी खाते. तर असं मी हेल्दी लाईफस्टाईल ठेवलं आहे. त्याच्यामुळे मी 3 महिन्यामध्ये 8 किलो वजन माझं इझिली कमी करू शकली. जसं की तुम्हालाही माहिती, या 3 महिन्यामध्ये मी घरातली कामंसुद्धा खूप कमी केली. माझ्याकडे कुक आहे, बाकी कामालाही हेल्पर आहे. इवन मी मागे मागे चालायला गेली, परंतु पाय खूप दुखायला लागल्यानंतर मी चालणंही बंद केलं. म्हणजे लिटरली मला बॉडीला काहीच वर्क नाही असं समजा. तरी पण अशा याच्यामध्ये सुद्धा मी 8 किलो वजन कमी केलं. का तर मी हेल्दी लाईफस्टाईल ठेवली, कॅलरी डेफिशिएटमध्ये राहिली, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य आहार घेतला आणि म्हणून ते मला पॉसिबल झालं. तर वजन कमी करणं खरंच अवघड नाहीये, टफ नाहीये. थोडंसं आपण आपलं लाईफ डाएट म्हणण्यापेक्षा डिसिप्लिन जर ठेवला ना, की नाही मला योग्य वेळेलाच खायचं आहे, 2 खाण्यांच्या मध्ये मला योग्य वेळ ठेवायची आहे, योग्य तेच खायचंय आणि योग्य तितकंच खायचंय, एवढी जरी 2-3 गोष्टी आपण फॉलो केल्या ना, तर इझिली कोणीही वजन कमी करू शकतं. तुम्हालाही माझ्यामध्ये झालेला चेंज नोटीस होत असेल. ऑपरेशनच्या वेळेस मी किती जाड दिसत होती. ज्या वेळेस माझा डिस्चार्ज झाला 74.5 किलो माझं वजन होतं आणि आजच्या तारखेत केलं तर 65 वगैरे माझं वजन भरेल, याची मला फुल खात्री आहे. 8 किलो वजन तर मी हेल्दी वेने 3 महिन्यात कमी केले. तर चला आता गरम पाणी पिते, मशीन झालंय, कपडे वाळत टाकते आणि मग नंतर हा ज्यूस बनवणं, मग ते उकळवणं. आज माझ्यासाठी मी धणे भिजवले, धण्याचं पाणी, मग ते उकळून पिणं आणि मग त्याच्यानंतर अर्धा तासाने काहीतरी खाणं. रोज तर मला जेव्हा पूजा करायची असते ना, तर माझ्या फर्स्ट मीलचा जो टायमिंग आहे तो 12च्या पुढेच माझा काहीतरी खाल्लं जातं आणि शक्यतो 7पर्यंत मी ते संपवते. जास्तीत जास्त 7:30, त्याच्यापेक्षा जास्त रात्रीचं जेवणाला माझ्या लेट होत नाही. मला बघून वियर्ड वाटू शकतं, कारण की ही रात्रीची ज्वारीची भाकरी आणि दही आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण ॲड केला आहे. दिसायला जरी ते असं म्हणजे खूप छान नाही वाटत आहे, परंतु चव त्याची अप्रतिम आहे. आणि हे आहे छोले, म्हणजे की मी खूप कमी काहीतरी ड्रॉप तूप टाकलं होतं फक्त. तर हे आहे माझं फर्स्ट मील. त्या माझ्या मैत्रिणी खात असतील त्याच फक्त समजू शकता की दही, भाकरी आणि गूळ एकत्र केल्यानंतर जी टेस्ट लागते, अप्रतिम टेस्ट लागते. मला इतकं छान वाटतं, इतकं छान वाटतं. आणि दह्यामध्ये प्रोटीन आहे, ज्वारीच्या भाकरीमध्ये कार्ब्स आहे, पण इतके नाही आहे पोळीसारखे, प्लस फायबर पण आहे. आणि गूळ खूप म्हणजे खूप टेस्टी असं माझं लंच करून झालेलं आहे. बाय द वे 2 वाजत आले, प्रशांतजी आणि प्रतीक अजून आले नाही आहे. इथे मी त्यांच्यासाठी आता कोबीची भाजी शिजायला टाकली आहे. तर प्रशांतजींना हिरवी मिरची घातलेली कोबीची भाजी आवडते, परंतु मी नेहमी प्रतीकला कशी आवडते हा विचार करून बनवते, कारण की मी एक आई आहे. तुम्ही समजू शकता माझ्या भावना, बरोबर ना. कुक ज्या आहेत माझ्याकडे कल्पनाताई, त्या फक्त डिनर बनवण्यासाठीच येतात, कारण की लंचला हे लोक कधी असता कधी नसता आणि मी ते बनवून घेते. पण मी त्यांना बंदही करण्याचा विचार केला होता, म्हणजे 3 महिने ऑपरेशनला झाले बुवा, आता आपण बंद करू. आणि इवन त्यांना सांगितलंही होतं तसं, पण मग त्या पण थोडं सरप्राईज झाल्या की तुम्ही अचानक सांगताय असं. आणि हे दोघंही मला रागवले, प्रशांतजी आणि प्रतीक. मग मी कंटिन्यू केलं आहे त्यांना, परंतु त्यांचा आत्ता जस्ट फोन आला की मी मुलीच्या क्लासेसच्या इथे आली आहे म्हणे आणि मला इथे वेळ होतो आहे, तर मला यायला जमणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि मी ह्या लोकांना फोन केला होता 12:30 वगैरे की लंचला याल का, तर प्रशांतजी बोलले हो येऊ. तर मी विशेष काही केलं नाही, नुसती भाजी आणि पोळीच केली बरं तरी, कारण की फ्रीजमध्ये ऑलरेडी लेफ्ट ओव्हर भाज्या वगैरे, राईस वगैरे होता. तर आत्ता मला प्रशांतजी सांगताय की आम्ही येतो आहे आणि मी चिकन घेतलं आहे. मग त्यांना मी म्हटलं कुक येणार नाही आहेत, तर म्हणता हो आपण बनवून घेऊ, म्हणजे जसे की हेच बनवणार आहे तसं त्यांना बनवायला सांगितलं तर ते बनवतीलही. त्यांना बनवता येतं, भाज्या वगैरे, नॉनव्हेज वगैरे सगळं येतं, परंतु काही नाही. आता ते घरी आलेले नाही आहे अजून. तर मग मी आता उठते आणि मसाला वगैरे बनवायची तयारी करते. तोपर्यंत ते पोचतीलच घरी चिकन घेऊन. मी आत्ता ब्लॅक कॉफी पिली बाय द वे, कारण की 5:15 झाले ना, तर 1-1 तासाला मी अर्धा लिटर पाणी पित राहते. आणि मग आत्ता 5 वाजता मी ब्लॅक कॉफी पिली. 7च्या आत डिनर माझं होऊन जातं.
मी दुधावरची मलाई काढून घेतली. आमचं दूध रात्री येतं ना, मम्मी काय करते रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवते. दिवसाही जोपर्यंत गरज नाही लागत तोपर्यंत दूध फ्रीजमध्येच असतं. मग मलाई काढून घेते आणि मग हे तापवलेलं दूध आहे हे कोमट झाल्यानंतर याचं दही लावते आणि ते दही मी खाते. बाय द वे चिकन अजून आलं नाही, परंतु मी मसाला करायला सुरुवात केली. कांदा भाजला. आता खोबरं हे माझं फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं तर वाटी थोडी सॉफ्ट करून घेतली जेणेकरून कापायला मला इझी जाईल. तर मसाला बनवून घेते तोपर्यंत चिकन येईल. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. असं तर आजचा दिवस खूप शुभ आहे. आज आहे रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. परंतु मला काय आज पूजा वगैरे करायची नव्हती, तर मी खूप सगळ्या गोष्टी श्रवण केल्या. जसं की मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, रामरक्षा, पुरुष सूक्त मी 16 वेळेस ऐकलं आणि प्रभूंचं नामस्मरण करते मधल्यामध्ये. आता संध्याकाळची वेळ झाली आणि प्रतीक मला बाहेर घेऊन चालला आहे शॉपिंग करायला आणि त्याला काहीतरी गोड खायचं क्रेविंग होतं आहे. म्हणजे तो स्वतः तर डाएट करत नाहीच नाही, पण माझ्याही डाएटची वाट लावतोय. मला काही क्रेविंग वगैरे नाही होते. मग मला गोड खायला क्रेविंगची गरज नाही पडत. आणि मला केव्हाच सांगतोय चल चल आपण जाऊ. मी किती गोरी दिसते तुझ्या पुढे, उन्हामुळे बिचारा. तो उन्हात काम करतो, मी काय 4 भिंतीच्या आत राहील तर गोरीच दिसेल ना. तर चला पावणे 5 गोरी दिसत राहावी म्हणून आम्ही उन्हात काम करतो. वा 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 वा, किती छान किती छान. तर चला आता आम्ही जात आहोत, बघू कुठे जाऊ काय करू मी तुम्हाला दाखवेलच. प्रशांत जे आमचे पुण्याला गेले करीनाला भेटायला, प्लस त्यांचं काम पण होतं. तर करीनाला मी सीडचे लड्डू वगैरे पाठवलं, काही काही गोष्टी मिक्स सीड लड्डू पाठवले. प्रतीक त्याचं वॉलेट विसरला, घर लॉक केल्यानंतर वॉलेट घ्यायला गेला. आत्ता आम्ही खाली आलो, आता गाडीची चावी विसरला आणि बोलतो काय की तू खूप घाई करत होती. जबकी मी सांगत होते माझा व्हिडिओ अपलोड होतो आहे, थांब जरा व्हिडिओ अपलोड होऊन जाऊ दे, पण तोच मला घाई करत होता. आता गेला गाडीची चावी घ्यायला. ऑपरेशन झाल्यापासून मी 2 व्हीलरवर बसलेली नाही आहे आणि प्रशांतजी कार घेऊन गेल्यामुळे आम्ही बुलेटवर चाललो आहे. त्याला म्हटलं मला 2 व्हीलरवर बसायला अलाउड नाही आहे, तर तो म्हणतो आहे मम्मा मी एकदम हळूहळू चालवेल. त्याला म्हटलं थांब मी डॉक्टरांना फोन करून विचारते. म्हणतो नाही नाही नको ना, आपण जवळच चाललो आहे, नको विचारू. त्याला वाटलं डॉक्टरांनी नाही म्हटलं तर परत प्रोग्राम कॅन्सल करेल मम्मी. खूप टाइम नंतर मी मम्मीला बाईकवर बसून कुठेतरी घेऊन चाललोय. आणि आय होप लास्ट टाइम कधी घेऊन गेलो. आय होप की हा गाडी स्लो चालवेल. की आपल्या स्लो चालवतो ना गाडी. हो, आपल्या आईचं ऑपरेशन झालं आहे. माझे मिस्टर नसताना अशी रिस्क घेतोय. जेव्हा हा व्हिडिओ बघतील त्याला चांगलं ओरडतील, तिला माझ्या मिसेसला बुलेटवर घेऊन गेला. खरंच ओरडते. एवढं हळूहळू चाललोय ना. हो, असं काही नाही, बिचारा वीर त्या दिवशी तो पण एवढी स्लो चालवत होता. आलेलो आहोत आशा रेस्टॉरंटमध्ये. दूध आहे का? दही आहे. अरे वा, हे बघा दही किती सुंदर गाढ बनलं आहे एकदम मस्तपैकी. आणि मलाई बघा त्यांच्या हातामध्ये. नाशिकचे जे माझे व्ह्युअर्स आहे तुम्ही सुद्धा आशा रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता. मला लस्सी, आईस्क्रीम लस्सी ऑर्डर केली आहे आणि प्रतीकने काजू लस्सी ऑर्डर केली आहे आणि त्याने दोन्हींची टेस्ट घेतली आहे. तर तो काजू लस्सी प्रिफर करतो आहे, मी मलाई लस्सी नाही आईस्क्रीम लस्सी. ही लस्सी पिल्यानंतर हा मला शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे. हां, आधी आपण तिथे जाऊ मग DIY जाऊ. हां, मुलांना गर्लफ्रेंड नसल्याचा हा फायदा असतो. गर्लफ्रेंड नसली की ते आईलाच बिचारीला शॉपिंगला घेऊन जातात. हां, समजून जातो मी याची. याने जे ॲक्ट केलं ना त्याचं समजून जा मी. हे माझी आईस्क्रीम लस्सी आणि प्रतीकची काजू लस्सी असे वरती टाकले जातात. असे गाईज 1500 कॅलरीज तर कन्फर्म असणार आहे याच्यामध्ये. छान. कशी लस्सी पिल्यानंतर इथे समोरच आम्हाला देवाच्या वस्तूंचं दुकान दिसलं. तर माझ्याकडे फुलवाती लांबवाती संपलेल्या होत्या, त्याही आम्ही घेतल्या. कलावा घेतला आणि आता आम्ही आलेलो आहोत जॉकीमध्ये. बऱ्याच दिवसाची माझी एक शॉपिंग बाकी आहे ती करण्यासाठी. एक रोडलाच जॉकीचं बरंच मोठं स्टोअर आहे. तर इथे माझी शॉपिंग करून झालेली आहे. इवन प्रतीकलाही जे काही घ्यायचं होतं त्याने घेतलं. बरंच मोठं आहे शॉप आहे.
इथून निघालं, समोरून श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र यांची मिरवणूक येते. अरे वा. मार्गदर्शन केले की सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि ड्रोन पथकाला विनंती करतो की मार्ग सुरू करायचं आहे. आणि आम्ही आता आलेलो आहोत मिस्टर DIY. प्रतीकला इथे काहीतरी घ्यायचं आहे. काय खरेदी करायचं आहे? चला. हां, आणि खूप सुंदर सुंदर आर्टिफिशियल फ्लावर्स, आर्टिफिशियल प्लांट्स आहे. माझ्या घरामध्ये ऑलरेडी खूप आहे. इकडे मस्त टेडीचं कलेक्शन आहे. वॉटर बॉटल, आईस ट्रे, नाईस कलेक्शन. इकडे मुलांच्या खेळणी वगैरे. प्रतीकला काय घ्यायचं आहे मला त्याने काही सांगितलेलं नाही आहे. मला जर एखादी उपयोगाची वस्तू दिसली तर मी घेईन. तुला हेअरबँड घ्यायचं आहे असं? काहीच. हा मुलगा मिरर घेतो याच्या रूमसाठी, बाथरूमसाठी. माझ्या हेअरच्या लुकला इग्नोर करा. बाय द वे, प्रतीक आणि मी बाहेरून जाऊन आल्यानंतर येतानेच आम्ही मेथीच्या भाजीच्या जुड्या आणल्या आणि काही मेथीचे पराठे, मेथीची सुक्की भाजी, ज्वारीच्या भाकरी असा त्या कल्पनाताईंनी स्वयंपाक केला. DIYमध्ये मी हे बघा हार्ट शेपचे असे छान असे कानातले घेतले आणि तर हे नेकपीससुद्धा घेतलेलं आहे. हे मी करीनासाठी घेतलं आहे. बघू तिला आवडलं तर ठीक, नाहीतर नाही तिला आवडलं तर मी वापरेल. तसं तर तुम्ही बघत असाल मी जेव्हा इंडियन कपडे घालतेच तेव्हाच मी कानातले, गळ्यातले, टिकली ते सगळं करते. अदरवाईज मी काहीच घातलेलं नसतं. परंतु मला घ्यायची हाऊस खूप आहे तर भरपूर मी घेऊन ठेवलेलं आहे. त्या बनाना क्लचर म्हणता आय थिंक याला. तर हे सुद्धा घेतला मी माझ्या केसांसाठी, ब्लॅक कलरचा. नाईफ घेतला. घरामध्ये इतके नाईफ आहे पण त्यांची धारच चालली जाते. तर हाऊच. तर मग प्रतीकला म्हटले बघ तर आम्ही चेक केली तर प्रचंड धार आहे ह्या नाईफला. ती पण नाईफ तिथेच घेतली DIYमध्ये. त्यानंतर हा मी एक हेअर ब्रश घेतला. म्हणजे आपण जेव्हा हेअर वॉश करतो ना तर त्यावेळेस हा ब्रश यूज करायचा. म्हणजे काय होतं, आपल्या स्कॅल्पला मसाज होतो त्याच्याने आणि ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि स्कॅल्पचे हेअरचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतात. प्लस आपली हेअर ग्रोथ व्हायलाही हेल्प होते. आणि जसं की तुम्हाला मी दाखवलं की आम्ही जॉकीमध्ये गेलो होतो. प्रतीकला आपण इनरवेअर, बनियान वगैरे जे काही त्याला घ्यायचं होतं ते त्याने घेतलं. जे काही मला घ्यायचं होतं ते मी घेतलं. आणि प्रशांतजींना आता कॉल केला होता मी. म्हटलं चला, गेल्यापासून फोन केलाच नाही. तर ते काय बोलले, मस्त आईस्क्रीमचं ठिकाण आहे पुण्यामध्ये. आत्ता 1 मिनटापूर्वी बोलणं झालं माझं, मैदानचं विसरले. ते मला बोलले तिथं. म्हटलं का, तर म्हणे तिला इथे बोलून घेतलं मेट्रोने. ते आईस्क्रीम खाण्याचं फेमस ठिकाण. ज्या मैत्रिणी पुण्याच्या आहे किंवा ज्यांना माहिती आहे त्या कमेंट करून नक्की कळवतील मला. त्यांनी 1 मिनटापूर्वी सांगितलं परंतु मला आठवत नाही आहे. त्यांना मी पहिले भाजी निवडून दिली आणि प्रशांतजींना आपल्या गावठी भाज्यांचं प्रचंड वेळ येतं. त्यांनी गावठी गवारच्या शेंगा आणल्या होत्या. तर त्या इतक्या जास्त होत्या, 1 किलो होत्या की किती होत्या मला माहिती. मला प्रचंड वेळ लागला. तरी मी ते तोडत नाही. ॲक्च्युली तोडायला पाहिजे म्हणजे त्या शिरा निघून जाता, पण मी तोडत नाही. मला ते फार किचकट काम वाटतं. मी सीझरचा वापर करते गवारच्या शेंगा निवडायला. त्याची मागची पुढची दांडी कट करून मग त्याचे छोटे पीस करते. तर बराच वेळ लागला मला ते सगळं निवडायला. अक्षरशः माझ्या पाठीला कळ लागली. तर आता थोडीशी बेडवर पडून घेते. प्रतीकलाही कॉल केला की लवकर ये बाबा घरी, माझं डिनर झालं आणि तो जेवेल आता 9:15 वाजले. तर आजच्या दिवसाचा आहे तरी शेवट मी इथे करते. मग उद्या बघू, उद्या काय करेल ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. चला बाय बाय, गुड नाईट. मी आत्ता झोपत नाही आहे, शूटचा एंड आहे, गुड नाईट म्हणते.